नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 21 ऑगस्ट आहे त्या सर्वांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचे ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे अतिशय उत्तम आणि सदा हरित किंवा सदा ऊर्जेने ओतप्रोत अशा प्रकारचं असतं. जीवनाकडे बघण्याची दृष्टी यांच्याकडून शिकावी. म्हणजेच यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कितीही दुःख असलं तरीसुद्धा यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात ते कधीही दिसणार नाहीत. नेहमीच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे दुःख यांच्याही जीवनात असतं, परंतु त्याबद्दल जास्त काही बोलणार नाहीत. नेहमी सकारात्मकतेच्या गोष्टी बोलतील आणि त्याकडेच त्यांचा नेहमी पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नेटनेटकं, टापटीप, इतरांपेक्षा खुलून दिसणारं असं हे व्यक्तिमत्व असतं. त्यांच्या प्रत्येक अंगविक्षेपाकडे ही गोष्ट दिसून येते आणि ऊर्जेचा झरा किंवा ऊर्जेचा धबधबा असं जर म्हटलं तरी काही कमी पडणार नाही. कारण कायम यांच्यामध्ये ऊर्जाही दिसत असते. कधीही स्वस्त बसणार नाही. कुठलं ना कुठलं तरी ते काम करत राहतील, कुठलं ना कुठलं तरी ते काम शोधून काढतील आणि जर काय स्वस्त जरी बसले तरीसुद्धा शरीराची हालचाल होत राहील आणि यांच्या आजूबाजूला ज्या व्यक्ती असतील त्यांनासुद्धा कामाला लावतील. तर हा प्रकार यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानाचा सागर यांच्यामध्ये दिसून येतो आणि अर्थातच यांची आकलनशक्ती आणि ग्रहणशक्ती अतिशय उत्तम असल्याकारणामुळे लहानपणापासूनच यांच्याकडे जवळजवळ सर्व विषयाचं ज्ञान असतं आणि ते सखोलसुद्धा असतात. याचप्रमाणे यांची वाणीसुद्धा खूप लागवी असते, वाणी चांगली असते. कधीकधी असं आपल्याला वाटू शकतं की यांची वाणी थोडीशी ॲरोगंट आहे किंवा वरचढ होणारी आहे. तसं मात्र नसतं. हृदयाचे अगदी बिनधास्त असतात, मनमोकळे असतात. वाचन लेखनाची सुद्धा यांच्यामध्ये आवड दिसून येते. कुठल्याही व्यक्तीबरोबर जे संवाद साधण्याची कलासुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते. एखाद्याला एखादी गोष्ट समजून सांगणं, नीट समजून सांगेपर्यंत त्याला व्यवस्थितपणे त्याचे गोष्ट सांगणं हा प्रकार यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. त्यामुळे कुठेही समजा वादविवादाची ठिणगी पडली तर ह्या व्यक्ती जाऊन तिथे त्या व्यक्तींमध्ये असणारे जे त्रास आहेत किंवा जे काय प्रॉब्लेम असेल त्यावरती नक्की काहीतरी सोल्युशन शोधून काढतात. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती समाजामध्ये थोडंसं जास्त दिसतात. घरापेक्षा घरातल्या बाहेर जास्त रमतात, समाजशील अशा प्रकारच्या असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे बघण्याचा दृष्टिकोन मुळात सकारात्मक असतो. त्यामुळे जे चांगलं ते स्वीकारण्याची तयारी यांची असते. थोडेसे धार्मिक किंवा आध्यात्मिक भाव यांच्यामध्ये दिसून येतो, परंतु तो अगदी टोकाचा असतो असं मात्र नाही. सर्वोत्तम करण्याकडे, सर्वोत्तमाकडे यांचं कायम लक्ष असतं. वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा ती गोष्ट दिसून येते. उगाच जास्त वेळ काही बोलत बसणार नाहीत. यांचं जे कपडे वगैरे असतात ते सुद्धा सुंदर आणि ब्रँडेड असतात. लीडरशिप क्वालिटीसुद्धा याच्यामध्ये खूप चांगली असते. इतरांचे करून जमणार नाही ते स्वतः करून दाखवतील आणि त्याबद्दल फारसा काही अहंकार त्यांच्यामध्ये तसा दिसणार नाही. ही गोष्ट थोडी महत्त्वाची असते. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्या ठिकाणी ज्ञान देणं आहे, अशा सर्व क्षेत्रामध्ये या व्यक्ती दिसून येतील. मग ते क्षेत्र कॉलेजचं असेल किंवा फिटनेसचं असेल किंवा अन्य कुठलं, मात्र या व्यक्ती त्या बाबतीत खूप व्यवस्थित दिसून येतात. आपलं ज्ञान दुसऱ्यांना द्यावं, दुसऱ्यांकडून काय समजून आपण स्वतः घ्यावं हा भाग यांच्यामध्ये दिसतो. ॲडजस्टिव्ह नेचर असतो, परंतु तो फारसा टोकाचा मात्र नसतो. स्वतःचा आब सांभाळणारी या माणसं असतात. कधीकधी यांच्या वागण्या बोलण्याबद्दल यांच्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे किंवा जो कॉन्फिडन्स किंवा जो आत्मविश्वास हा कधी जास्त झाल्यासारखा वाटेल. अर्थात तो त्याच्या व्यक्तिमत्वाचाच भाग असतो. परंतु ह्या ज्या व्यक्ती असतात माणुसकीची जपणूक करणाऱ्या असतात. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणाऱ्या या व्यक्ती असतात. अगदी एखाद्या प्राण्याच्या दुःखसुद्धा यांना दिसतं आणि त्यामुळे सुद्धा हे व्यथित होतात. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, परंतु यांच्यामध्ये खूप स्पेशल असते. त्यामुळे एखाद्याच्या दुःखाला धावून जाणं हा प्रकार याच्यामध्ये खूप जास्त दिसतो. फिरणं वगैरे यांना खूप आवडतं. फिरणं वगैरे आवडतं किंवा लोकांना समजून घेणं हे यांना खूप आवडतात. लोकांच्या मधली जी लोक दुःखी कशामुळे होतात, आनंदी कशामुळे होतात, तर लोकांच्या संदर्भातले जे भावना असतात ते जाणून घेण्याची तत्परता या लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे ही जी माणसं असतात ही इतरांना हवीशी वाटतात. जनमानसात मिक्स होणारी माणसं आहेत किंवा पॉलिटिक्समध्ये सुद्धा ही माणसं बऱ्याच दिसतात.
परंतु त्यामध्ये त्यांचा हेतू मात्र शुद्ध असतात. समाजाची सेवा करणं यांना मनापासून आवडतात. पैशाचं आकर्षण हे फारसं नसतं, मात्र अधिभौतिक सुखाची आवड यांना असते. मुळातच आकलनशक्ती, ग्रहणशक्ती चांगली असल्यामुळे शाळा कॉलेजमधले शिक्षण यांची सहजपणे पूर्ण होतात आणि त्याद्वारे यांना जीवनात स्थावरतासुद्धा व्यवस्थितपणे येते. परंतु एक दोन गोष्टी तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खाण्यापिण्याच्या यांच्या ज्या सवयी आहेत त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. कधीकधी मेदवृद्धी होण्याकडे थोडासा कल यांचा दिसून येतो, तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. आणि कधीकधी थोडासा आत्मविश्वास हा अति आत्मविश्वास होतो आहे की काय असा एक प्रकार थोडासा दिसून येईल, तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये उष्णतेच्या संदर्भातल्या ज्या व्याधी आहेत त्या थोड्याफार दिसून येऊ शकतील. म्हणजेच पाठीपोटाचे त्रास किंवा स्किनच्या संदर्भातले त्रास हा प्रकार थोडासा दिसून येतो. खास करून ज्या महिला आहेत त्यांना कन्सिव्हच्या संदर्भात, म्हणजे ज्यावेळेस संततीच्या संदर्भात ते विचार करतात त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. काय चांगले उत्तम लाभ किंवा गुंतवणूक जवळजवळ एप्रिल 2025पर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी राहील. आणि त्याच्यामागचं कारण हे खास करून तुमचं कार्यक्षेत्र असेल तर तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये बदली हवी असेल, कार्यक्षेत्रासंदर्भात नवीन काही विचार करायचा असेल तर या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम अनुभव मिळू शकतील. तर मित्रांनो, हे होतं 21 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.